चटके नाही लागत, काहीतरी बडबडते. बंद कर आणि परत घे डंफक. Hey guys, this is me Tejaswini. Welcome back to my channel Tejaswini Vlog. आम्ही भेटलो नव्हतो किती वर्ष झाले आणि फायनली आम्ही आता एका चांगल्या संधीनिमित्त भेटलोय आणि आम्ही दोघी लवकरच कोलॅब पण करणार आहोत. काहीतरी हॅपनिंग कॉन्टेंट घेऊन. 3 वर्ष झाली आपण कंटिन्युअसली हेच डिस्कस करतोय पण कधीही झालेला नाहीये. पण आता लेट्स सी अलिबागला जाऊन जर का काही डोकं चाललं तर. ओके, तर भेटूया डायरेक्ट गेटवेला. Hey guys, this is me Tejaswini. Welcome back to my channel Tejaswini Vlogs. I know it's been so many days. मी काहीच व्लॉग अपलोड नाही केलाय चॅनलवर आणि माझे जे प्रीवियस व्लॉग्स आहेत वृंदावनचे ते सुद्धा माझे अजून पण पेंडिंग आहेत. सो हा व्लॉग जेव्हा पण चॅनलवर येईल ना तोपर्यंत मी ते सगळे अपलोड केलेले असेल. आणि जसं की तुम्ही इकडे बघू शकता आपल्यासोबत आहे दी वैभवी. कारण की आम्ही ना प्लॅन करत होतो भेटण्याचा. इट्स बीन 2 years ऑलमोस्ट आणि आत्ता आम्ही भेटतोय. मी पण पुण्यात होते आणि मी जेव्हा पण घरी यायचे तेव्हा आम्ही करायचोच प्लॅन भेटायचा पण व्हायचाच नाही. तर आत्ता आजचा व्लॉग काय असणार आहे, स्पेशल आहे. आजचा व्लॉग काय असणार आहे ते वैभवी सांगेल. ओके, सो बेसिकली आम्ही चाललोय अलिबागला स्टेकेशनसाठी. सो ज्यांना कोणाला माझं पेज माहिती नाहीये मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, डेफिनेटली सेल्फ प्रमोशन. येस इट इज. सो बेसिकली मी स्टेकेशन्स कव्हर करते आणि आज पहिल्यांदा तेजस्विनी ॲज अ फ्रेंड माझ्यासोबत एका स्टेकेशनला चालली आहे आणि तिथे फुल ऑन धमाल होणार आहे. आम्ही थोडेसे लेट आहोत, आता गेटवे ऑफ इंडियाला बसलो आहे आणि विचार केला तुमच्याशी थोडंसं बोलूया, तुम्हाला एक जनरल आयडिया देऊया की आज आपण काय करणार आहोत. सो एक फुल ऑन फन पॅक डे असणार आहे. आम्ही मस्त बीचवर जाणार आहोत, त्याचे तुम्हाला इथे क्लिप्स बघायला मिळतील. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. It's 1:45 आणि आम्ही आता आहोत वर्सोलीला. वर्सोली नाका आम्ही जस्ट क्रॉस केलं आहे आणि आम्ही आता चाललो आहोत काशीदला. तर बेसिकली आमचं जे रिसॉर्ट आहे ते काशीदमध्ये आहे आणि इट्स 1 night 2 days स्टेकेशन विथ वैभवी, द वन अँड ओनली वैभवी. तर खूप मजा करणार आहोत आम्ही. आम्हाला खूप लेट झालं नेहमीप्रमाणे आम्ही लेटच. आम्हाला तिकडे पोहोचायचं होतं बाय 1 PM आणि आत्ता वाजले आहेत 1:15. तर आम्हाला जाऊन लंच पण करायचं आहे, देन शूट करायचं आहे. तर बघूया किती वाजतात आणि संध्याकाळी बीचवर पण जायचं आहे. आय एम सो एक्सायटेड फॉर दॅट बिकॉज मी अलिबागला इट्स बिन 1.5 year आले आहे. याआधी आम्ही खूप मजा केलेली, हंसिका वगैरे सगळे सोबत आलेलो. तर बघूया कसा होतोय हा स्टेकेशन. बघत राहा गाइस हा व्लॉग. आज एकदम पहला ही दिन, अभी तक कोई कस्टमर नहीं आया, यहाँ पे कोई भी नहीं आया. क्या बात कर रही है? So we are finally here at the
ना ना आज वी आर हिअर ॲट दी आउट ऑफ बॉक्स लिव्हिंग. इकडचे जे स्टे आहेत खूप क्यूट आणि एस्थेटिक आहे, कंटेनर टाईप. खूप मस्त वाटतंय मला इकडची वाईब. तर बघूया, मजा येणार आहे खूप. आम्ही आत्ताशी तर फक्त पोहोचलो आहोत आणि 3 वाजले आम्हाला पोहोचायला. आम्ही सकाळी निघालो होतो 9 वाजता घरातून. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला रूम टूर दाखवते. खूप क्यूट रूम आहे, किती मस्त. इकडे सिटिंग अरेंजमेंट पण आहे रूमचं पाणी. आणि गाईज कॅन सी इट हिअर, किती क्यूट आणि एस्थेटिक रूम आहे. ओ माय गॉड, आय जस्ट लव्ड इट. सी, आणि एकदम न्यूली बिल्ट आहे, तर असं वाईब खूप मस्त येते इकडे. सो खूप मजा येणार आहे इकडे. सो गाईज, खूप काही बोलायचं आहे मला या जागेबद्दल आणि माझ्या एक्साइटमेंट लेवलबद्दल. खूप मस्त वाटतंय मला. केस विस्कटलेत सगळे आत्ता चालू, पण असा थकवा नाही जाणवत आहे अजिबात. असं फ्रेश वाटतंय हे सगळं इकडचं ॲम्बियन्स बघून. मस्त. बघूया कसा दिवस जातोय आणि कशी रात्र जाते. उद्या सकाळी परत निघावं लागणार आहे इकडून. एनिवेज, तर आधी पोहोचल्याची एक्साइटमेंटमध्ये, एन्जॉयमेंटमध्ये घालूया. उद्याचं सॅडपणा उद्यासाठी ठेवूया. बघत राहा. हॅलो गाईज, सो इट्स 5 आणि आता आम्ही रेडी आहोत शूटसाठी. आम्ही म्हणजे मी, बाकीच्यांचे ड्रोन शॉट्स चालू आहेत. सो आय थॉट वाय नॉट अपडेट यू. तर आता मी आहे रूमच्या बाहेर, म्हणजेच कंटेनरच्या बाहेर. सो प्रिटी कंटेनर इट इज. कंटेनर आहे रूम. हां, तर खूप मस्त वाटतं इकडे. आणि आता शूट झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी बीचवर जाणार आहोत होपफुली. पण माझी इच्छा तर नाही आहे बीचवर जाण्याची, टू बी ऑनेस्ट. तर बघूया कसं वाटतंय. आय एम सो मच एक्सायटेड टू टेक ड्रोन शॉट्स ऑफ माइन. बघूया कसं वाटतंय. याआधी मी कधीच ड्रोन शॉट्स घेतलेले नाही आहेत, बट या शूटसाठी आय हॅव टू टेक दॅट अँड आय कीप यू अपडेटेड गाईज. आय एम फायनली ॲट द बीच. किती मस्त वाटतंय इकडे, खूप पीसफुल वाटतंय. अलिबागचे बीचेसच ना एव्हरी टाइम मला इकडे खूप मस्त वाटतं ॲज कम्पेअर टू मुंबई आणि गोवाचे बीचेस गाईज. आय एम सो
इट्स 7:30 आणि आम्ही आता बीचवर जाऊन आलो आहोत. आम्ही काशीद बीचला गेलेलो आणि तिकडनं आम्ही लगेच निघालो आणि देन वी वेंट टू बॅक साईड बीच, बॅक रोड बीच काहीतरी होतं. तर आता खूप शांतता आहे, खूप मस्त पीसफुल वाटतंय. तुम्ही बघू शकता इकडे इतकं मस्त ॲम्बियन्स झालं आहे ना या टायमाला. लाईटिंग अँड ऑल खूप छान वाटतंय. तुम्ही इथे माझ्या मागे बघू शकता. वेट आय शो यू. ती सुंदर वाटतंय. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे जे कंटेनर्स आहेत ना, इकडे रूम बनवली आहे त्यांनी. इतकं एस्थेटिक वाटतंय ना, मला खूप छान वाटतंय इकडे. इट्स 10 PM आणि आम्ही आता डिनरची वाट बघत आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता इकडे मस्त स्क्रीनिंग आहे, मूवी स्क्रीनिंग. तर आम्ही आमच्या चॉईसचा मूवी प्ले करणार आहोत. तर जेवण अजून आलेलं नाही आहे आणि आम्ही जेवतानाच मूवी बघणार आहोत. तर माझा एक प्लॅन होता गाईज उद्यासाठी, बट अनफॉर्च्युनेटली तो होणार नाही असं दिसतंय, कारण की मी इकडे अचानकच आले काहीही न ठरवता. तर असं तुम्ही करत नका जाऊ माझ्यासारखं. हे गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आता माझ्यासोबत आहे ही क्यूटशी प्रिटीशी ब्युटिफुल लेडी. तर आता वाजले आहेत 10:30 आणि आम्ही जाणार आहोत ब्रेकफास्ट करायला आणि आजच आमचं इकडून चेकआउट पण आहे. आंटी कैसे लगा आपको यहाँ पे? बहुत अच्छी प्लेस है, आप लोग भी सब आओ एंजॉय करें. और यहाँ पे ना एकदम कोजी कोजी सा मस्त सा एम्बियंस, मन खुश हो जाता है अंदर. बहुत सही लगता है. आम्ही आता जस्ट ब्रेकफास्ट केलं आणि काही ड्रोन शॉट्स पेंडिंग होते, सो ते केले. आणि माझे काही रूममधले सुद्धा शॉट्स पेंडिंग होते, सो आम्ही सगळं शूट संपवलं आणि आम्ही निघणार आहोत 12:30 वाजता. आता हलका हलका ऊन लागायला लागलं आहे. चटके असं ऊन आहे इकडचं, चटके लागतात. काही काही ठिकाणचं ऊन असं लाईक जळगाव साईडच्या ऊनमध्ये ना घाम येतो, चटके नाही लागत. आपल्याकडे पण घाम येतो, चटके नाही लागत. काहीतरी बनवते. तर आम्ही निघणार आहोत बाय 12. तर खूप मजा आली मला इकडे, खूप छान वाटलं. असं स्टेकेशन करून मस्त वाटतं, एकदम रिफ्रेश होतं. तर मी प्लॅन करून नेक्स्ट टाईम मम्मी आणि सोनूला आणायचा. तर खूप मजा आली. अजून वेळ आहे घरी जायला, सो बघूया. तर मी काल फक्त छोटासा रूम टूर दाखवला. आता तुम्ही इकडे बघू शकता, हा इकडचा माझा कंटेनर आहे. इकडे हे लोक बॉक्स म्हणतात, कारण की आउट ऑफ बॉक्स लिव्हिंग आहे इकडे. तर तुम्ही बघू शकता इकडे किती मस्त हे असं स्लाइड डोर आहे आणि इतकं कॉझीसा रूम आहे. तुम्ही इकडे बघू शकता, तुम्हाला पूर्णपणे इकडे दिसेल. तर इकडे फॅन आहे आणि ही चेअर जर तुम्हाला इकडे वर्क फ्रॉम होम करायचं आहे तर इकडे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर हा मिरर, त्यानंतर हा बेड आणि सगळ्यात मस्त म्हणजे इकडचा हा व्ह्यू. आणि वॉशरूम तू पण खूप मस्त आहे, छोटूसं. म्हणजे खूप छोट्या जागी ना, खूप छोट्या जागी ह्या लोकांनी खूप जास्त सगळ्या गोष्टी गरजेच्या पुरवल्या आहेत. मस्त वाटलं. तर आता मी पटकन चेंज करते, कारण निघायचं आहे आणि खूप गरमी पण होणार आहे. इकडचं ऊन तर खूप डेंजरच आहे.
तर टॅन होतं लिटरली. इकडचं आणि गोव्याचं ऊन टॅन होणार म्हणजे होणारच. अर्धा एक तास जरी बाहेर निघालं ना तरी टॅन होणार आहे. तर आता मी पटकन रेडी होते आणि निघते घरी जाण्यासाठी. बघत राहा. सो गाईज आम्ही आता निघत आहोत इकडून आणि आता वाजले आहेत 12. तर घरी पोचायला आम्हाला 4 तरी वाजतील. तर घरी गेल्यानंतर आज संक्रांत आहे. सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून संक्रांतच्या खूप खूप शुभेच्छा. तर संध्याकाळी गेल्यानंतर मला मस्तपैकी फॅमिलीसोबत सेलिब्रेट करायचं. मम्मीने मस्तपैकी पुरणपोळी बनवली आहे आत्तापासूनच. तर बघत राहा. इतक्यात एंड करणार नाही आहे मी या ब्लॉगचा, कारण की खूप दिवस झाले तर शूट केलं नव्हतं. बघत राहा. सो ऑल सेट गाईज आणि आम्ही आता